नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहोत बायकलला झूमध्ये। बायकलला म्युझियमचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पाहून घ्या। तर तिथे तिकीटचे चार्जेस इथे 50, 25 आणि 100 आहेत। लहान मुलांसाठी 25 रुपये आहेत। तर सर्वात आधी आम्ही आलो इथे टायगर बघायला, पण तो टायगर जो आहे तो तिथे झोपला होता, तो काही उठायला मागे ना, तर आम्ही असेच लांबून त्याचे दर्शन घेतले। त्यानंतर आम्ही पुढे गेलो, तर पुढे आम्हाला बियर तर काही दिसला नाही आणि तो खूप उंच झाडावरती चढून बसला होता। इथे भालू जो आहे तो खूप उंच झाडावरती बसलेला, तो काही खाली उतरायला मागेच ना। मग आम्ही त्याचे अशाच प्रकारे लांबून नंतर त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि आम्ही बघितले टर्टल्स। ते कासव आहेत, जे पाण्यातले कासव असतात ते इथे ठेवलेले आहेत आणि ते कासव एवढे छान होते ना, छोटे मोठे आणि खूप मस्त होते हे टर्टल्स। पुढे तुम्हाला इथे कासवच बघायला भेटतील, जे जमिनीवरचे असतात कासव, जे मातीमध्ये वगैरे असतात ते अशा प्रकारे कासव जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील। तर खूप क्यूट होते आणि खूप छोटे छोटे तिथे कासव होते। त्यानंतर आम्ही पुढे गेलो, आम्ही माकड बघायला गेलो, तर इथे वेगवेगळ्या टाईपचे माकड आहेत, ते तुम्ही इथे बघू शकता। आणि खरंच ते इतके खूप मस्ती करत होते ना, वरतून खालतून असे चालूच होतं त्यांचं आणि ते खूप मस्ती करत होते। आणि तुमच्या हातात जर खाण्यापिण्याचं सामान असेल तर त्यांच्या जवळ अजिबात जाऊ नका। तर तुम्ही इथे बघू शकता किती मोठे छोटे टाईपचे माकड वगैरे आहेत, तिथे लिहून सुद्धा ठेवलं आहे, ते तुम्ही वाचू शकता कोणत्या प्रकारचे माकड वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील ते। त्यानंतर आम्ही पुढे गेलो, तिथे हिप्पोपोटॅमस होते। तर आधी हे पाण्याच्या आत होते, नंतर हळूहळू वर येत होते आणि नंतर त्यांना जेवण देण्यात आलं, त्यामुळे ते वरती आले आणि जेवण करून ते परत आतमध्ये पाण्यात निघून गेले।
त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यावरती आम्हाला दिसले स्पॉटेड डिअर, हरिण असतात. तर वेगळ्या प्रकारचे हरिण इथे होते आणि ते हरिण खरंच इतके क्यूट होते, इतके छान दिसत होते आणि एकदमच भारी वाटत होतं या हरिणला बघून. त्यानंतर आम्ही गेलो पेंग्विन बघायला. तर पेंग्विन जे आहे ते मला खूपच आवडतात, तर आम्ही गेलो पेंग्विन बघायला. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेंग्विन्स वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील. ते पेंग्विन एवढे क्यूट आहेत ना की त्यांना असं वाटतं की बघतच राहावं आणि इतके क्यूटली ते पाण्यामध्ये मस्ती करत होते. खूप छान वाटत होतं या पेंग्विन्सला बघून. त्यानंतर आम्ही गेलो, आम्हाला खूप जोरात भूक लागली होती आणि आम्ही गेलो कॅफेमध्ये. तर इथे एक छोटेसे कॅफे वगैरे भरपूर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही स्नॅक्स, जेवण वगैरे सगळं काही करू शकता. आतमध्ये कोल्ड्रिंक्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत, आईस्क्रीम्स वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर आतमध्ये जाऊन हा कॅफे तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. तर इथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे, तिथे निवांत बसून तुम्ही जेवू शकता. तर अशा प्रकारे हा कॅफे आहे. इथे तुम्हाला सगळं काही मिळून जाईल. तर इथे कॅन्डीज, आईस्क्रीम्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहे, तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. पेट पूजा करून आम्ही गेलो बर्ड सेंच्युरी बघायला. तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे ठेवलेले आहेत आणि हे पक्षी जे आहेत ते इथे इकडून तिकडून फिरतच असतात. त्यामुळे तुम्ही इथे त्यांना तुम्ही बारकाईने बघावं लागतं की ते कोणते पक्षी कुठे आहेत आणि अशा प्रकारचे पक्षी आहेत ज्यांचे नावही आम्हाला माहीत नाहीत. तर तुम्ही इथे बघू शकता हा पक्षी कोणता आहे आणि इथे खूप शांतपणे बसलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकता हे वेगळ्या टाईपचे पोपट आहेत. तर वेगळ्या प्रकारचे चिमण्या, पक्षी इथे तुम्ही बघू शकता. तर सर्वात लास्ट आम्ही आलो इथे मगर बघायला. तर इथे ग्राउंड फ्लोअरवरती पण जाऊन तुम्ही मगर बघू शकता. खालती आहे ग्राउंड फ्लोअर.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.